प्रथमेश ठाकूर या आपण लगेच काही व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचा सन्मान इथे करूया। मी मनोज भोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करायचे आहेत। सर्वप्रथम व्यासपीठावर समाजसेवक सन्माननीय राहुल भोरे इथे उपस्थित आहेत, यांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी मनोज भोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा। राहुल भोरे यांना सन्मानित केलं जाईल मनोज भोरे यांच्या शुभ हस्ते। आणि त्यानंतर मी समाजसेवक सन्माननीय हरिश्चंद्र भोईर यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या, आपला सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावर मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते। तर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, आपण पाहत आहोत मैदानावर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना इथे सुरू होतोय आणि या सामन्यात जिंकेल जो संघ आणि त्याबरोबर अगोदरचे संघ आणि त्याचबरोबर ऑलरेडी एका संघाला बाय मिळेल तो मात्र त्यामध्ये नसेल, त्यामुळे कंपल्सरी त्यांना इथे मात्र खेळावं लागेल, ते म्हणजेच उपांत्य फेरीची मॅच आणि दोन संघ आम्ही क्वालिफाय करणार आहोत या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी। तर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। सामना आपण सुरू करूया। पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय आशुतोष आणि स्ट्रायकिंग एंडला सामोरं झाले अत्यंत लिजंड खेळाडू रवी वायले आणि देवीदास दातीलकर येतोय आघाडीला। आशुतोष या सीझन म्हणजेच निश्चितपणे की मात्र नई खोज पाहायला मिळते। वेगवान चेंडू ऑन साइडला खूप चांगला प्लेसमेंट गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू तिथे कव्हर करेल बबलू, तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय मैदानावर। पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून आम्ही ऑलरेडी सूचना दिल्या आहेत अशा की लेग साइड ऑफ साइड 4-5 इक्वेशन आहे, पण पॉपिंग क्रीजच्या मागे कुठल्या प्रकारचे बंधन नाहीये, कुठल्या प्रकारचा नियम इथे कायम केलेला नाहीये। धावसंख्या 2। व्हॉट अ शॉट, काय फटका आहे, पॉवर हिट आणि बेसबॉल हिट, चेंडू सीमारेच्या बाहेर षटक। एक्शन रिप्ले में अगर बार बार जाओगे तो देखोगे आप जिस तरह से गेंद ने उछाला उसी तरह से जगह से उछले वो रवि वायले और गेंद को भी बहुत दूर फेक दिया। फाइनल एक बाउंड्रीच्या बाहेर बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले बघू शकता पुन्हा एकदा किती स्लो मोशन तुम्हाला बघायला मिळते। आज असा चेंडू बाउन्स झाला, डायरेक्ट बाउन्स नाही तर डायरेक्ट आला, बीमर होता आणि तसा मात्र चेंडू जागेवरनं बाउन्स होत असताना रवि वालेने खूप चांगला एक्झिक्यूट केलाय फाइनल एक बाउंड्रीच्या बाहेर। किती उंच गेलाय चेंडू बघा आणि बरोबर स्क्रीनच्या बाजूला चेंडू जातोय षटकारासाठी। नो बॉल आहे कारण चेंडू बीमर होता, ओव्हर द वेस्ट होता।
त्यामुळे या चेंडूवर 7 धावा मिळत आहेत. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज. इथे मात्र ओव्हर फ्री हिट होता हा चेंडू. ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न. क्विक सिंगल या चेंडूवर कंप्लीट केली आहे. मोशन मध्ये होते त्यामुळे 2 धावा घ्यायच्या होत्या पण पंचांनी नकार दिला त्यांना. एकच धाव इथे अंकित केली जाईल आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 16 धावा धावफलकावर. सुरुवात खूप चांगली झाली आहे. असं वाटलं होतं की या षटकात चांगला इम्पॅक्ट गोलंदाजीतनं पाहायला मिळेल पण अत्यंत भेदक फलंदाजी, आक्रमक फलंदाजी. पहिल्याच सामन्यामध्ये सामना एकही गडी न गमावता जिंकल्यानंतर इथे आत्मविश्वास दुणावलाय तो मिहिर 11 संघाच्या फलंदाजांचा. स्वतः या संघाचे संघ मालक आहेत ते रवी वायले. ओव्हर पिच आहे. ऑन साइडला प्लेस केलाय. बबलू चेंडूच्या खाली येते ड्रॉप. किस्मत भी बहादुर हो गई साथ देती है असं म्हणायला हरकत नाहीये. देवीदासने ज्याप्रमाणे निडर होत असताना बेधुंद फलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये 54 धावसंख्येचं लक्ष एकही गडी न गमावता मात्र बॅटिंग करत असताना एक हाती सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला. एकटा फलंदाजी करत असताना एक पात्री अभिनय करत असताना आणि त्या खेळाडूचा झेल बबलूने सोडलाय. मिस्टेक और बिग मिस्टेक येणारा काळच दाखवेल. चित्र उभारेल ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना T20 ग्रुप सारांश 11 बोपर या संघासमोर. धावसंख्या 18. स्ट्राईक एंडला देवीदास दातीलकर. दोन्ही बंधू एकाच संघामध्ये. व्हॉट अ शॉट. काय इम्प्रोव्हायझेशन आहे, काय फटका निवडलाय, काय फटकाचं सिलेक्शन आहे आणि चेंडूला स्कूप करत असताना 2 बाउन्स ओव्हर द रो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. अत्यंत आक्रमक सुरुवात पहिल्या षटकामध्ये विचार करण्यासाठी भाग पडलाय. सर्व खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी भाग पडलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या सामन्यामध्ये काय सुरुवात केली. बेधुंद सुरुवात. डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारी एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला दोन्ही बॅट्समनने मिळवून दिलाय. रवी वालेचं कौतुक. 5 चेंडू तब्बल 15 धावांचं योगदान तर देवीदास दातीलकर 2 चेंडू 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. मॅग्निफिसंट स्टार्ट इन द फर्स्ट ओव्हर. ठाणे ते दिवळी द्वारा स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि एक जबरदस्त कॉम्बिनेशन. जर निश्चितच तुम्ही जर यूट्यूबला गेलात आणि tenniscrick.in च्या माध्यमातून जर तुम्ही ऐकत असाल ती क्रिकेट स्पर्धा तर निश्चित ऐका. दिग्गज समालोचक बालसुब्रमण्यम आणि त्याचबरोबर मॉन्टी यांचा आवाज. एका षटकातील धावसंख्या 22 आणि मनीष पाटील सुद्धा त्यांच्यासोबत 3 समालोचक आहेत त्या स्पर्धेमध्ये. 22 ऑन द बोर्ड. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर स्वतः बबलू येतोय. बघायचंय बबलूने जी चूक केली ती सुधारावी लागेल या षटकामध्ये. स्कूप करायचा प्रयत्न होता. पुन्हा त्या चेंडू थोडासा हवेमध्ये. गलीमध्ये चेंडू ते दिलीप चेंडूवर येतो तोपर्यंत एकच धाव येते या चेंडूवर. बॅटची लिडिंग एज घेतली त्याच्यानंतर चेंडू बादत गलीमध्ये जातोय. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 23 धावा. बघायचं देवीदाससाठी क्षेत्ररक्षण आपण बघूया. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे सुशील. त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेट मध्ये आणि लॉंग ऑनला खेळाडू उभा आहे. हो चेंडू बघायचा आहे. बीमर कॉल केल्या पंचांनी. नो बॉल आहे. ओव्हर द वेस्ट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढचा चेंडू 2 षटकात पाहायला मिळालेत. व्हॉट अ शॉट. चेंडू हवेमध्ये अप्रतिम जबरदस्त आणि स्लॉक स्वीपचा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उंच गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. षटकार.
प्रीमियर लीग लास्ट इयर मैदान निळजेचं आणि त्या मैदानावर काय बेधुंद फलंदाजी केली होती या देवीदास जातीलकरने. बघा चेंडूची मागणी करतायत पंच आणि जिथे तो थांबला होता तिथून मात्र पुन्हा सुरुवात केली. काय बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यात सुद्धा तो अक्षरशः तुटून पडला होता महेश पाटील प्रतिष्ठान या संघावर आणि नाबाद आपली खेळी त्याने केली होती आपल्या संघासाठी. 30च्या वरती धावा त्याने वैयक्तिक कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा 54 धावसंख्येचा त्याने पाठलाग केला आपल्या संघासाठी आणि एक रिमार्केबल इनिंग पाहायला मिळाली. 34 धाव्यांचं योगदान त्याने एकट्याने दिलं होतं. इट्स अ रिमार्केबल इनिंग. आता सुद्धा 4 चेंडू तब्बल 16 धावींवर तो नाबाद खेळतोय. रवी वायले सारखा एक महामेरू समोर आहे आणि त्याच्या समोर खेळत असताना त्याच्या सोबत खेळत असताना काय बॅटिंग केली आहे देवीदास जातीलकरने. 34 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. मागे जाते चेंडू, क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लिप मध्ये, मागे जाऊन चेंडू कव्हर करेल यश चौधरी. तोपर्यंत एकच धाव. देवीदास किती बघा रिस्क घेतोय कारण तिथे मात्र स्टंप कव्हर करण्यासाठी कोणच उभा नाहीये, बॅकअपला कोण नाहीये, त्याचा फायदा उचलायचा होता. एक धाव कंप्लीट होती या चेंडूवर. धावसंख्या एकने पुढे सरकेल अंकित होत्या त्या धावफलकावर. या दुसऱ्या षटकामध्ये 35 धावा. राईट स्टार्ट. हो व्हॉट अ शॉट. अजून एक चांगला इम्प्लिमेंट फटक्यामध्ये पाहायला मिळत आहे पण जास्त लांब जात नाही, गॅप शोधू शकत नाहीये आणि फक्त एकदार समाधान मानावं लागते ते रवी वायलेला. एक खेळाडू जवळजवळ लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये प्रोटेक्शनसाठी रेडी केलाय तो म्हणजेच सुशील पाटील. त्या दोघांच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये आणि एकदा कंप्लीट करून धावसंख्या पुढे सरकते ती 36 धावा धावफलकावर. बबलूचा पुढचा चेंडू. फुल टॉस, नो बॉल. झेल तर पकडलाय पण फलंदाज बाद होणार नाही कारण नो बॉल आहे. जतीन भोळ्यांचा सिग्नल, नो बॉल. साइड लाईन क्रॉस करून चेंडू रिलीज केलाय. पाहिजे ते लँड झाला तिथे मात्र साइड लाईन होती, साइड लाईनच्या पलीकडेच पाय पडलाय आणि योग्य डिसिजन जतीन भोळ्याचा. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्यानंतर धावसंख्या तुम्ही म्हणजे नो बॉलची 1 धाव आणि त्याचबरोबर धावून काढलेली 1 धाव अशा 2 धावा ऍड होत्या धावफलकावर. 38 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करतो पर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते आणि तोपर्यंत एकाच धार समाधान मानावं लागतंय ते फलंदाज रवी वायलेला. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या षटकामध्येच अजून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात आणि पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुल टॉस आणि ड्रॉप. मी मगाशीच म्हटलं किस्मत भी बहादूर काही साथ देते. 2 वेळा झेल इथे मात्र ड्रॉप झाला या इनिंग मध्ये तो देवीदास जातीलकरचा. स्वतः बबलूने मात्र एक झेल सोडला आणि बबलूच्या गोलंदाजीवर फ्लाइंग स्लिप मध्ये यश चौधरीने एक झेल सोडलाय. 39 धावा धावफलकावर. 19.5 ची गती पाहायला मिळते आणि पंच इथे मात्र सिग्नल करतायत खेळाडूंना पाण्याची मागणी तिथे करतायत, पाणी घेऊन जायचंय ताबडतोब. काय बॅटिंग केली आहे. ओपन पूल म्हणजेच सिटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगली भागीदारी म्हणजेच पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारीचा विक्रम सुद्धा याच जोडीच्या नावावर आहे रवी वायले आणि त्याचबरोबर देवीदास जातीलकर. तर ती भागीदारी मोडीत काढली. मला दोन्ही आमचे गुणसंकलितक मला माझं लक्ष वेधून घेतात. मला सांगतायत माझ्यासोबत योगेश आणि त्याचबरोबर योगेश नाही तर आदेश आणि त्याचबरोबर सौरभ की मागच्या सामन्यामध्ये त्या विक्रमाची बरोबरी होऊन तो विक्रम मोडीत काढला आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला तो म्हणजे 68 धावेंचा. पहिल्या सामन्यात आपण 54 धावसंख्येची पार्टनरशिप बघितली पहिल्या विकेटसाठी आणि ती मोडीत काढत असताना एक नवीन रेकॉर्ड एस्टॅब्लिश केलाय, नवीन रेकॉर्ड स्थापन केलाय आणि तो योगेश आणि त्याचबरोबर ऋषी भोईरच्या नावावर आहे. 68 नॉट आउट. ऑन द बोर्ड विदाउट लॉस. एकही गडी नमगा होता या मैदानावर. तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये खेळतात दोन्ही संघ एक सामना जिंकून. मागच्या सामन्याचा विजेता आणि या सामन्याच्या विजेत्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि याच्यातला एक संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.
आणि आर्नी स्पोर्ट्स या संघाला कंपल्सरी सेमीफायनलची मॅच खेळावी लागेल आजच्या दिवसामध्ये. दिलीप पाटीलचा आता चेंडू दिलाय. फिरकी गोलंदाज दिलीप पाटील. दोन लिजंड खेळाडू एकमेकांसमोर, अनुभवी खेळाडू, दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर फाईट करतील. चेंडू बघायचा आहे, समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगाने चेंडूवर येतोय आणि झेल, खूप चांगला झेल टिपलाय, चांगला फिनिश केलाय आणि फलंदाजी मात्र बाद होत आहे. सचिन भोईर कॅप्टन तिथे चेंडूच्या खाली आल्यानंतर खूप सुंदर झेल टिपलाय आणि 39 धावेंची पार्टनरशिप इथे मोडीत काढली आहे ती गोलंदाज दिलीप पाटीलने. तर त्याच्या आतमध्ये येतो तो मयूर दातीलकर. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, मयूर आणि देवीदास. पुढचा चेंडू घेऊन दिलीप सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडला येतो तो देवीदास दातीलकर. हा चेंडू इनसाइड आउट केच्या माध्यमातून खेळायचा होता. गॅप खूप मोठा होता पण टायमिंग करू शकला नाही. फुटवर थोडंसं कमी पडलं. मी पाहू शकता या रिप्ले मध्ये, कव्हर्स मध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, खेळायचा होता, प्लेस करायचा होता पण टायमिंग झाला नाहीये. डॉट बॉल. हा चेंडू ब्लॉक मध्ये होता. अपील लाऊड, यस इट इज, आणि फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का दिलाय. अनुभवाची शिदोरी स्वतःकडे असल्यानंतर काय गोलंदाजी करू शकतात हे मात्र दाखवले दिलीप पाटीलने. आणि दोन धक्के या षटकात एकही धाव खर्च न करता 3 चेंडू मध्ये दिले आहेत आणि 2 फलंदाज बाद केले आहेत. दोन्ही ओपनिंग बॅट्समॅन बॅक टू द पॅव्हिलियन. जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. अजूनही एक सामना मला स्पर्धेमध्ये कव्हर करायचा आहे उपांत्य फेरीचा, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. पहिली इनिंग सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज दिलीप पाटील. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राइक सूरज दुधकर. या षटकात एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत. धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न खूप चांगला सुरू आहे. चांगलं डिसिजन कॅप्टनचं सचिन भोईरचं. आणि दिलीपच्या हातात चेंडू दिल्यानंतर 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत. खोदून काढायचा प्रयत्न. अपील पंचांकडे निश्चित झालं की पंच तेच सांगतात की बॅटची आतली कड घेऊन चेंडू जातो तो सिली मिड ऑन रिजन मध्ये. तिथे प्रवीण तिथे येतोय, प्रवीण पाटील जे संघ मालक आहेत संघाचे. T20 ग्रुप सारांश 11 बोपर. धावसंख्या 40. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच मयूर दातीलकर. मागचा विकेट आपण पाहिलं देवीदास दातीलकरचा 9 चेंडूत 18 धावांचं जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन. मयूर ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी आणि काय एक्झिक्यूट केलाय. बेसबॉल हिट. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. खूप सुंदर काय मेळ जुळला होता. चेंडू स्विंग होण्याच्या म्हणजे चेंडू लेग ब्रेक होण्याच्या आधीच तो बॅट जबरदस्त कनेक्ट करत असताना भिरकावून दिला तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि मयूरने खातं 6 धावेने उघडलं मैदानावर.
बघू शकता रिप्ले तुम्ही. क्रॅकिंग शॉट, बैठक शॉट. सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये, परिभाषेतला हा शब्द आहे बैठक शॉट. 6व्या धावेने धावसंख्या उंच उडी घेते आणि जाऊन विसावते ती 46 या धावसंख्येवर. थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड डिस्पॅच. पडा और अरे जट भी दिया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डोंगरामध्ये बोलाई तुझा तुक्याने झाकले. सरासरीमध्ये कमी पडतोय. जी सरासरी 19.50 होती ती मात्र आता 17.33 पाहायला मिळते. 52 धावा अंकित झाल्या धावफलकावर. या षटकात धावसंख्या तुम्ही आता 13 खर्च केली आहे. 2 षटकार पाहायला मिळतात, बॅक टू बॅक, एक सिंगल आणि सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव आहेत. 2 विकेट्स आणि 1 डॉट आहे त्याच्यामध्ये. चला सामना लगेच जरा क्विक स्टार्ट करायचा आहे. निर्णय षटकामध्ये बघायचं चेंडू सोपवलाय सचिन भोईरने. सचिन भोईर स्वतः न येता साकिब खानकडे. बल्याणीचे खेळाडू आहेत साकिब खान. चला सामना लगेच सुरू करा, वेळ घेऊ नका. चला सामना लगेच सुरू करा. एक इनिंग, एक अजून सामना बाकी आहे. एक इनिंग बाकी आहे या मॅच मधली. फास्ट खेळायचंय थोडं. साकी खामच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न ऑन द टोस. तिथे मात्र उभा राहिला होता सुरेश दुधकर. सरळ रेषेमध्ये चेंडू निघून जातोय. ओ गुड बॉलिंग. चांगला चेंडू. बाउन्स सुद्धा पाहायला मिळतो या चेंडूवर. पुढचा चेंडू साकिबचा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. मयूरला स्ट्राईक हवाय कारण 2 चेंडू निर्धाव गेलेत. अशा मुवमेंटला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे कारण सूरजच्या बॅटमधून धावा आटल्यात आणि सूरजची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागते सूरजला स्वतःहून आणि फलंदाज बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतो त्याच्या आतमध्ये नितीन म्हात्रे. हा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न. मयूर एका धावाने एक धाव तिथे पूर्ण करतोय. दुसऱ्या धावी आलाय तो. 2 धावा इथे पूर्ण करणं का बघायचं आहे आणि इथे नितीनला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होते धावचीच्या स्वरूपामध्ये. नितीनला एकही चेंडू फेस करता आला नाहीये. दुर्दैवीरित्या तो बाद होतोय आणि अजूनही धक्का लागतोय मैदानावर तो फलंदाजी करत असताना मिहिर 11 या संघाला. न्यू बॅट्समॅन ॲट नॉन स्ट्रायकिंग एंड. कल्पेश येतोय. मरुद दातीलकर पुढचा चेंडू फेस करण्यासाठी. हा बघायचा आहे चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर उडाले. क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये लॉंग ऑनला आणि फलंदाज बाद होते तो मरुद दातीलकर.
अजूनही धक्का लागतो मैदानावर तो मिर 11 या संघाला शेवटच्या टप्प्यामध्ये. मोरच्या बॅट दोन फलंदाज धावचीत एक झेलचीत अशा प्रकारे 3 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. साकिब खानचा एक इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते. या षटकात धावा त्याने खर्च केल्या फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. ओ इथे बघायचंय बीमर आहे या इनिंग मधला तिसरा बीमर. इनिंग मधला 2 इनिंग आपण 2 षटकांमध्ये 2 बीमर बघितलेत ऑलरेडी. एक आपण बबलू कडून बघितला, एक आपण आघाडीचा गोलंदाज आशुतोष कडून बघितला आणि या इनिंग मधला हा शेवटच्या षटकातला तिसरा बीमर आपण बघत आहोत. हुक करायचा प्रयत्न होता पण टायमिंग होत नाही तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा ऍड होतील धाव फलकावर. 55 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही बघत आहात मैदानावर कल्पेश. सतीश आहे स्ट्रायकिंग एंडला. चेंडू हवेमध्ये चांगलं एक्झिक्युशन. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे फ्री हिट होता. 2 धावा कंप्लीट करणार सतीश. सतीश सुद्धा सरप्राईज झाला कारण फ्री हिट चेंडू होता. 2 धावा कंप्लीट केले सतीशने. धावसंख्येला आकार दिला धाव फलकावर 57 धावा. लास्ट बॉल टू गो. हो गुड बॉलिंग ऑफ स्टंपच्या बाहेर. बघायचे धावचीची संधी असेल आणि फलंदाजी धावचीत होणार आणि 57 धावा अंकित झाले धाव फलकावर. 58 धावसंख्येचं लक्ष. मागच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या पूर्णपणे रोडावली होती कारण 2 षटकात आपण बघितलं तर तब्बल 39 धावा धाव फलकावर होत्या आणि मागच्या 2 षटकात धावा खूप कमी पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी केली खास करून या षटकात साकिब खान आणि मागच्या षटकात दिलीपने, ज्या षटकात विकेट सुद्धा तुम्हाला भरपूर पाहायला मिळाल्या. तर 57 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 58 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी ते मिर 11 या संघाने ठेवलंय. ते T20 ग्रुप सारांश 11 बोपर या संघासमोर. तर 58 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 58 रन्स टू विन. 39 धावा आपण 2 षटकाखेर बघितल्या आणि नंतरच्या 2 षटकात फक्त आणि फक्त 19 धावा अंकित झाल्या धावफलकावर. त्यामुळे सरासरी खूप कमी पाहायला मिळते. 4 षटकाखेर 58 धावा अंकित झाल्या धावफलकावर आणि 57 धावा अंकित झाल्यात आणि लक्ष आहे ते मैदानावर 58 धावांचा सामना जिंकण्यासाठी. 14.25 14.25च्या गतीने 57 धावा आणि आता मात्र 14.5च्या गतीने 58 धावा करायच्यात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूया आणि आपण ऐकूया तुमच्या परिचयाचा तुमचा लाडका आवाज नितीन काळे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या सत्रात ज्या प्रकारे सुरुवात चांगली केली होती 2 षटकात आपण पाहिलं तर 39 धावा होत्या मिर 11 संघाच्या. मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केला. दिलीपने 13 धावा दिल्या आणि शाकिबने फक्त 5 धावा दिल्यात. म्हणजे आता धावा झाल्या 57-58 धावांचं लक्ष. 10 संघ आपण सिटी क्रिकेटचे पाहतोय. 24 संघ ग्रामीणच्या स्पर्धेत पाहिलेत. त्यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी दशरथ चांगो भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल दशरथ भोईर यांच्याकडून ती सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय
रिची म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर सुखदेव काका म्हात्रे यांच्याकडनं आदर्श संघासाठी एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे या स्पर्धेतील सर्व चेंडू आपण पाहिले तर दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान सौजन्य आपण पाहिलं तर महेंद्र म्हात्रे नांदिवली यांच्याकडनं सर्व चेंडू या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झालेत. त्यानंतर भरपूर सारे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य केले त्यांचे कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर मेर 11 संघाने 6 गडी बाद 57 धावा कुठल्या आणि 58 धावांचं लक्ष येते T20 ग्रुप सारांश इलेव्हन भोपर टीमच्या समोर. आणि सलामी जोडी मैदानात दाखल होते. रोशन आणि शाकिब दोन चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टी20 विभागातील दोन फलंदाज. चला मॅच सुरू करायची नंतर अजून एक सेमीफायनलची मॅच आपल्याला कव्हर करायची. हरणी स्पोर्ट सेमीफायनल मॅच जरूर खेळणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात कोणता संघ असेल तो ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला माहित पडेल. पहिला चेंडू लो फुल टॉस होता. वायडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. त्यांना चेंडू थांबवणं कठीण होईल आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. शकीब हे दोन असे खेळाडू जर मैदानात थांबले तर 58 धावा त्यांच्यासाठी महाग नाहीयेत. चांगली बॅटिंग ते करत आहेत. या शकीब एक चांगला फलंदाज आहे बल्यानीचा. दुसऱ्या बाजूला रोशनला तुम्ही पाहताय. दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या वरून खेळतायत. 2-2 क्षेत्ररक्षक. चेंडू मागे मात्र चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौका ठोकलाय निलेशच्या विरोधात. तुम्ही पाहताय दोन्ही खेळाडू वसारचे. यष्टरक्षक मध्ये आपण पाहत रवी वायले यांना तुम्ही पाहतायत. सूरज दुधकर. 4 खेळाडू आपण वसार टीम मधले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेर 11 संघ आपण पाहिलं तर रवी वायले यांचा संघ आहे. सोमनाथ भोईर यांना तुम्ही पाहतायत. मयूर तातीलकर आता मात्र यष्टरक्षक भूमिकेत येत आहेत. मास्टर माइंड खेळाडू आहेत. निलेशला काहीतरी सूचनाही त्यांनी केल्या कारण की 2 चौकार आलेत. लक्ष 58 धावांचे. आणि T20 सारांश इलेव्हन भोपर संघ सुद्धा चांगली कामगिरी केली या स्पर्धेत. आता मात्र लो फुल टॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. कल्पेश आहेत डीप मध्ये. 1 धाव इथे जरूर मिळेल. 9 धावा धापल कधी लागल्या आहेत. रोशन वैयक्तिक 9 धावांमध्ये होते. T20 ग्रुप सारांश इलेव्हन भोपर संघाची धावसंख्या सुद्धा 9 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज निलेश मॅन फ्रॉम कौसा ग्रामीण संघाबंद कौसा संघाबंद आपण त्याला पाहत असतो. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. योगेश पवार आणि देव बॅकअप देत आहेत. आणि इथे 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा शाकिबला मिळाल्यात. योगेश पवार वेगाने गेलेही होते. चेंडूपर्यंत पोहोचलेले मात्र झेल त्यांना पकडता आला नाहीये. 3 धावा मिळतील. धावसंख्या 3 ने पुढे सरकतात. धावपळका धावा लागल्यात त्या 12. एक चांगली सुरुवात. T20 ग्रुप सारांश इलेव्हन भोपर संघाची 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. म्हणजे धावांची गती चांगली आहे कारण की 4 षटकांची मॅच आहे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आपण पाहतोय. निलेश फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यांच्या आवाखाच्या बाहेर चेंडू सीमा पार जाईल. चौकार. केली ते निलेशच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी केली जाते. रोशनच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आलेत आणि याच खेळासाठी रोशन जाणले जातात. अजून एक चांगला फटका मात्र आता टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि तिथे क्षेत्ररक्षक जज करतायत. सूरज दुधकर आहे तिथे. चूक होणार नाही आणि 16 धावांवरती पहिला धक्का लागतोय.
सेटअप करा मेर 11. बबलू आपण लवकर जा जरा, कारण की आपल्याला एक मॅच अजूनही कव्हर करायची, 4 षटकाची ड्रॉ सुद्धा करायचे. पहिल्या षटकात 16 धाबा आल्यात, 58चं टार्गेट आपण पाहिलं तर अजूनही 42 धाबांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. आणि बबलू पाटील आलाय पहिल्या मॅचचा हिरो. जर खेळपट्टीवर थांबला तर नक्कीच धावांचा पाठलाग करू शकतो टीम T20 ग्रुप सारांश 11 भोपर संघ. अठरा चेंडू आणि हा 16 धावा झाल्यात 18 चेंडू मध्ये 42 धावा आता करायच्या. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज सतीश येत आहेत, मॅन फ्रॉम मुंब्रा. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता शकीबचा. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. रोशन बाद झालेत. थोडीशी घाई जरूर रोशनने दाखवली, कारण की 16 धावा जवळजवळ आल्या होत्या. 42 धावा अजूनही करायच्या आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सतीश एक चांगला गोलंदाज आहे मेर 11 संघाचा, मॅन फ्रॉम मुंब्रा. चांगली गोलंदाजी, मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. जतीन सरांचा इशारा देतोय. हा चेंडू वाईट घोषित केला होतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 17. 17 धावा धापलकरती लागल्यात. एक गडी बाद. एक धाव बाईटच्या स्वरूपात मिळेल. शकीबला मात्र थोडंसं शांत ठेवलंय. प्रचंड वेग आहे सतीशच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा. थोडीशी दुखापत सुद्धा होते. मयूरला एक धाव जरूर मिळाले. धावसंख्या 18. 18 धावा धापलकरती लागल्या आहेत. गोलंदाज सतीश वापर केलाय. 40 धावा जोरी करायच्या त्या मॅच मध्ये. सतीश रायटम ओव्हर द विकेट. आणि इथे मात्र बॅटची कडा, या मॅचची गोल्डन विकेट. बबलू मिळालं गोलंदाज सतीशला. सतीश निलजगाव यांकडून राईट ओव्हर द विकेट. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज सतीश. चांगली गोलंदाजी सतीशची आपल्याला पाहायला मिळते. लक्ष 58 धावांचं आहे. पहिल्या षटकात 16 धावा आल्या, तर या षटकात फक्त 2 धावा आल्यात. हा चेंडू भरपूर उंच गेलाय आणि लांबी तेवढीच मिळाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे चेतन ढोणेच्या बॅटमधून एक चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहे. चला चेंडू द्या लवकर. चोवीस धावपळकरती तुम्ही पाहू शकाल. 58 धावांचं टार्गेट आहे. चला सामना सुरू करा. एक मॅच अजूनही आपल्याला कव्हर करायची, सेमीफायनल. हर्री स्पोर्ट्स सेमीफायनल मध्ये दाखल जरूर झालाय. त्यांच्या विरोधात कोणता संघ असेल आपण पाहणं आहोत या मॅच नंतर. सतीश इथे पायचीच अपील आणि फलंदाज चेतन ढोणेची खेळी समाप्त.
2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 34 धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. T20 ग्रुप सारांश इलेव्हन भोपाळ टीमला आणि आता यश चौधरी येत आहेत मॅन फ्रॉम नवाबाडा. स्पीड अप करा, मॅच लगेच सुरू करायची. 12 चेंडू आणि 34 धावा. बारा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज सूरज दुधकर येत आहेत. सूरज दुधकर तिसरं षटक घेऊन येत आहेत. मागच्या पहिल्या मॅच मध्ये सोमनाथ भोईरने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे त्याचंही षटक अजूनही या मॅच मध्ये बॅलन्स आहे. शकीबला चांगला खेळ करावा लागेल. 12 मध्ये 34 धावा जास्त वाटतायत, मात्र माग नाहीये शकीब साठी. ज्या खेळासाठी शकीब जाणला जातो. हा चेंडू तुम्ही पाहतायत हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि खूप चांगला झेल टिपलाय तिथे एक्स्ट्रा कव्हर वरून निलेशने. फलंदाज बाद होईल. शकीबची खेळ इथे समाप्त. फटका चांगला होता, मात्र तेवढा चांगला झेल तिथे निलेशने टिपला मॅन फ्रॉम कौसा आणि फलंदाज शकीबची खेळ इथे समाप्त झाली. 11 चेंडू आणि आता 34 धावांची गरज या मॅच मध्ये. विकी पाटील येत आहेत नवीन फलंदाज. विकी आपण जरा घाई करा थोडी. अकरा चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 34 धावांची गरज आहे. सूरज दुधकरला पहिल्या चेंडूत यश मिळालंय. वसारचा गोलंदाज इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. रवी वायले यांनी लगेच पाय साईडला घेतला होता, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. सोमनाथचा चांगला प्रयत्न होता डायरेक्ट हिटचा. 10 चेंडू आणि आता 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आता मात्र डावखुराचा गोलंदाज आहे. फलंदाज सुद्धा डावखुराचाच आपल्याला पाहायला मिळतो. विकी पाटील मॅन फ्रॉम सोळेगाव. दहा चेंडू आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिल्या 57 धावा कुठल्या मिहिर 11 या संघाने. रवी वाईल यांचा संघ, त्यांचं चिरंजीवाचं नाव आहे मिहिर. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि जगदीश जुतकर तिथे जज करतायत. मगाशी उल्लेख केला 4 खेळाडू आपण वसारचे पाहतोय. नितीन म्हात्रेलाही पाहतोय. सूरज दुधकर, जगदीश दुधकर आणि रवी वायले स्वतः कॅप्टन आपण पाहिलं तर पुरस्कर्ते या संघाचे. 9 चेंडू आणि आता 33 धावांची गरज आहे. सचिन भोईर आता येत आहेत स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडासा संघर्ष सुरू झालाय T20 ग्रुप सारांश इलेव्हन भोपाळ टीमचा. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सागर फराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करेल. खूप चांगली वाहिनी तुम्ही पाहतायत. सचिन भोईर येत आहेत नवीन फलंदाज आणि स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर यश चौधरी आहेत. 9 चेंडू आणि आता 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सूरज हा चेंडू तुम्ही पाहतायत इष्टकवर रिझनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते, मात्र चेंडू सीमा पार जाईल. यशच्या बॅट मधनं चौकार येतोय. 8 चेंडू आणि आता मात्र 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सूरज दुधकर तुम्ही पाहतायत. सुरुवातीला आपण जागृती इलेव्हन डोंबिवली संघाबद्दल सुद्धा पाहिलं आणि विक्टी स्पोर्ट या संघामध्ये सुद्धा पाहिलं. आणि आज मात्र मिहिर 11 या संघामध्ये पाहतोय. जगदीशला आपण पाहिलं तर सूरज दुधकरला. 8 चेंडू आणि 29 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चौकाराने समीकरण बदलले. 8 चेंडू 29 धावा. इथे मात्र योगेश पवारचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज.
की तिथून चेंडू सुटला असता तर नक्कीच चौकार तुम्हाला बाईच्या सोबत पाहायला मिळाला असता. कारण स्वतः कॅप्टन आहेत मेर 11चे योगेश पवार, मॅन फ्रॉम खिडकाली. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे सचिनचा फटका तर चांगला आलाय. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे मिळतील. चांगली फिल्डिंग तिथे झाली, चांगला बॅकअप दिला जातोय. षटक क्रमांक समाप्त होतोय. 32 धावा धापलगती लागल्यात. 6 चेंडू मध्ये 26 धावांची आता गरज आहे. चला फिल्डिंग लावा मेर 11 संघ. आपण थोडीशी घाई करा कारण तुमचा शेवटचं षटक कोण फेकणार हेही कन्फर्म आहे, त्यामुळे चर्चा करण्याची गरज नाहीये. तरी सोमनाथ भोयर शेवटचं षटक फेकणार आहेत. 6 चेंडू मध्ये 26 धावांचा बचाव करायचा आहे. स्ट्राईक एंडला यश चौधरी आहेत, मॅन फ्रॉम नवापाडा. दुसऱ्या बाजूला सोमनाथ भोयर गोलंदाजी करण्यात येत आहेत, मॅन फ्रॉम उंबारली. सिटी क्रिकेट, त्यामुळे सर्व खेळाडू, प्रत्येक गावातील खेळाडू आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 26 धाबांची गरज आहे. बलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज मात्र शेवटच्या षटकात येतोय सोमनाथ भोयर. पहिला चेंडू वेगवान तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता 26 धाबांची गरज आहे. विजयाच्या दिशेने आता जवळजवळ वाटचाल करतोय मेर 11 संघ. म्हणजे काही घडू शकतं क्रिकेट या खेळामध्ये. 5 चेंडू मध्ये 26 धावा अजूनही होऊ शकतात. 4 षटकार, 1 दुहेरी धाव. सोमनाथ राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू भरपूर उंच गेलाय आणि सुरश आले, त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज यश शिकेई समाप्त. 4 चेंडूने आता 26 धावांची गरज आहे. आता स्वतः प्रवीण पाटील येत आहेत. चार चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. प्रवीण पाटील येत आहेत. आता स्ट्राईक एंडला कॅप्टन सचिन भोईर आहेत. 4 चेंडू मध्ये 26 धावा व्हायच्या आहेत, कारण की आपण बैलाची सुरुवात शकीब आणि रोशनने केली होती. मग रोशन बाद झाले. सुशील सुद्धा तयारीत दिसत आहेत फलंदाजी करण्यासाठी. 4 चेंडू 26 इक्वेशन आहे या मॅच मध्ये. रोशन आणि शकीब जर खेळपट्टीवर थांबले असे चित्र थोडंसं वेगळं असू शकलं असं. झेल तिथे जस्ट केला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय. तर 3 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 25 धावा. सोमनाथ भोईर प्रवीण पाटील आलेत आणि ते मिड ऑफच्या वरून खेळत आहेत, मात्र एकच धाव इथे मिळेल. आता मात्र फक्त औपचारिक उरले. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो मेर 11, कारण की सिटी क्रिकेटची दुसरी स्पर्धा ते खेळत आहेत. श्रद्धांजली चषक मध्ये सुद्धा 2 सामने जिंकले होते. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर पुढे वाटचाल सुद्धा मिळाली होती त्यांना. आणि आता लकी ड्रॉच्या माध्यमातून ते प्रवेश करतायत. सचिन भोईर आणि सोमनाथ भोईर बघा, आपण पाहिलं तर दोन्ही भावंड आहेत, मात्र आज एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही उंबारलीचेच खेळाडू आहेत, सचिन भोईर आणि सोमनाथ भोईर. कौतुक आहे त्यांनी केलं ह्या चेंडूचं. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. योगेश पवार, आपण याचा ड्रॉ सुरुवातीला आपण करणार आहोत. योगेश, आपण लगेच या. योगेश पवार आणि प्रशांत म्हात्रे. रिची जितू निलेश 11 आणि मेर 11चे कॅप्टन 2 संघांमध्ये ड्रॉ होईल. त्यानंतर एक संघ फायनल मध्ये जाईल आणि एक सेमीफायनलची मॅच हर्नी स्पोर्ट, आणि ज्या संघाला ड्रॉच्या माध्यमातून बाय मिळणार नाही तो संघ सेमीफायनल मॅच खेळेल. तर योगेश पवार या. ड्रॉ केला जाईल 2 संघांमध्ये. हर्नी स्पोर्ट संघाला कंपल्सरी सेमीफायनल मॅच खेळायची 4 ओव्हरची. प्रशांत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. चला योगेश पवार या लवकर, कारण एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे अजूनही. योगेश, एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण घोषित करणार आहोत. तर योगेश या, ड्रॉ करूया आपण. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण घोषित करणार आहोत.
राहुल वैर साहेबांच्या शुभ हस्ते ड्रॉ करूया आपण. एका चिठ्ठीवर बाय लिहिलंय, एका चिठ्ठीवरती मॅच लिहिलंय प्रशांत. राहुल वैर यांच्या शुभ हस्ते राहुल, त्यानंतर लगेच टॉस सुद्धा होईल. अर्नी स्पोर्टचे कॅप्टन उपस्थित राहायचे. अर्नी स्पोर्टचे कॅप्टन आपण लगेच उपस्थित आहात. योगेश स्क्रीनवर दाखवायचे. मॅच लिहिलंय त्याला लगेच तिथे कॅप्टनने थांबा. तर रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघ पोहोचला या स्पर्धेच्या. तर माफ करा, मीर 11 संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय आणि रिची जितू निलेश 11 मध्ये मॅच असेल. प्रशांतने थोडीशी मजाक केली. या अर्नी स्पोर्टचे कॅप्टन या. टॉस करूया आपण 4 ओव्हरची मॅच. जितू निलेश 11 डोंबिवली आणि योगेश पवार दुसऱ्यांदा बाय मिळाली. मला वाटतं तुम्हाला श्रद्धांजली चषकमध्ये सुद्धा रवी वायले पुढे वाटचाल मिळाली 2 मॅच नंतर आणि आजही ते चित्र रवी वायले आपण पाहिलं तर. आणि योगेश पवारला असं वाटलं थोड्या वेळासाठी की दोन्ही चिठ्ठ्यांवरती बाय लिहिले. तर रवी वायले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रवी वायले या. हरिचंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्रशांत 4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. थोडीशी घाई करा, कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नसेल. 4 ओव्हरची मॅच असेल. हर्री स्पोर्ट टॉस विन आहे. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नसेल. प्रमोद म्हात्रे यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या. मनोहर पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि रवी वायले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रवी वायले या. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अर्नी स्पोर्ट्स या संघाने. हरिचंद्र भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. रवी वायले मलंगडचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं होतं, रवी वायले. नक्कीच आमचे जय भोईर एक फोटो घेतील. जय भोईर आमचे मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर सुद्धा असते. रिची जितू निलेश 11 चला बॅट्समन लगेच पाठवायचे. रिची जितू निलेश 11 आणि मीर 11 संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचले. त्यांना उद्या किती वाजता उपस्थित राहायचे आयोजक तुम्हाला सांगतील. योगेश आयोजकांना विचारून घ्या तुम्ही उद्या फायनल किती वाजता आहे. एक ट्रॉफी योगेश